तर काळ बदलली की आयुष्य बदलतं. माझ्याही आयुष्यामध्ये सकाळच्या काही चेंजेसमुळे माझंही आयुष्य परिपूर्ण म्हणजे असं बोलतात पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. तर अशा या 6 सवयी आहेत ज्या आपल्याला मॉर्निंगमध्ये असायलाच हव्या. तर एक बुक आहे, त्याचं नाव आहे द मिरॅकल मॉर्निंग. हे बुक मी रीड केलं होतं. त्याच्या आधी मला यातील काही 3 सवयी होत्या, पण ज्या बाकी 3 आहेत त्या सवयी मी यातून शिकले आणि म्हणजे या बुकमधून मला समजल्या आणि या सर्व गोष्टी मी फॉलो करायला लागले आणि यातूनच माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चेंज झाला. सो आपण बोलणार आहोत द मिरॅकल मॉर्निंग या बुकमधील 6 सवयीबद्दल. या 6 सवयी सगळ्यांनाच असायला हव्या. कारण की या गोष्टींमुळे आपलं खरं तर या सवयींसाठी आपण सकाळच्या मॉर्निंगचे 30 जरी मिनिटे दिले, अर्धा तास दिला, तरी आपल्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस होऊ शकतात. सो फर्स्ट म्हणजे हा रूल आहे. तर या रूलचं नाव काय आहे? सेव्हन्स. सेव्हन्स SAVERS. ह्या 6 सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात. फर्स्ट आहे सायलेन्स. शांत राहा. शांततेत बसा. जेव्हा केव्हा तुम्ही मॉर्निंगला सकाळी उठाल, तेव्हा 5 मिनिट शांत बसा. 5 मिनिटासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा खोल श्वास घेऊ शकता किंवा फक्त डोळे झाकून शांत बसा. पण 5 मिनिटाचा सायलेन्स हा उठल्यानंतर स्वतःसाठी द्या. आणि माझं तर बेस्ट चॉईस सांगू काय आहे? 5 मी डीप ब्रीथ घेते आणि त्यानंतर 5 छान गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. तीही डोळे झाकून मेडिटेशनच्या फॉर्ममध्ये, की आहे माझ्याकडे सगळं त्यासाठी खरंच मनापासून थँक 5 मिनिटाचं सगळं मेडिटेशन करते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या डोक्यातून अशी माझ्या पूर्ण शरीरामध्ये वाहते आणि ती माझं आयुष्य पूर्ण पॉझिटिव्हिटीने फील करत आहे. तर अशा काही गोष्टी मी फील करत असते मॉर्निंग मेडिटेशनमध्ये. तर ही पहिली सवय. ॲज फॉर सायलन्स. तर सायलन्स मध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा दीर्घ श्वास घ्या किंवा 5 मिनिट शांत बसा. ठीक आहे. दुसरं आहे अफर्मेशन्स. ए फॉर अफर्मेशन. तर अफर्मेशन म्हणजे काय? तर सकारात्मक वाक्य. तर सकारात्मक म्हणजे स्वतःशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान होत आहेत असं आपल्याला बोलायचं आहे. तर अफर्मेशन तुम्ही काय म्हणू शकता, की स्वतःबद्दल स्वयंसूचना म्हणूया ते शॉर्ट फॉर्ममध्ये, की मी खूप छान आहे. माझं आयुष्य खूप सुंदर बनत आहे. मी माझ्या ग्रोथच्या दिशेने जात आहे. मी परिपूर्ण आहे. असे तुम्ही काही तुमच्याबद्दलच पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. तुमच्या सक्सेस रिलेटेड, तुमच्या गोल रिलेटेड, तुमच्या ओव्हरऑल तुम्हाला लाईफमध्ये काय चेंज करायचं त्याच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य बोलू शकता. तर माझं जसं की रोजचं एक अफर्मेशन आहे. मी ते कालच्याच एका शॉर्टमध्ये शेअर केलं होतं, की माझं रोजचं एक अफर्मेशन असतं. मी ते बोलतेच. बाकी तर आहेतच, पण ते माझं फेव्हरेट आहे आणि मी ते नेहमी बोलते. तर कोणतं ते? आय एम अ गॉड फेव्हरेट चाइल्ड. माझ्यासोबत सगळं छान होतं. आय ट्रस्ट डिवाइन प्लॅन फॉर माय लाईफ. योग्य वेळी योग्य गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येतातच. तर हे छोटंसं म्हणजे एक छोटंसं म्हणता येईल, पण 2 लाईन्स एक अफर्मेशन आहे. मी हे अफर्मेशन बोलण्यासाठी फक्त अर्धा मिनिट लागतो आणि हे अफर्मेशन मी डेली बोलते. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉर व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन ठीक आहे. म्हणजे कल्पना करा. इमॅजिन करायचंय आपल्याला, की आपलं आयुष्य कसं असणार आहे. व्हिज्युअलाइज करायचे मनातल्या मनात अशा काही गोष्टी आणायच्यात, की आपलं आयुष्य कसं सुंदर बनत जाणार आहे. तर व्हिज्युअलाइज करायला शिका. व्हिज्युअलायझेशन मी माझ्या आयुष्यामध्ये दररोज करते. आपल्या गोल्स बद्दल व्हिज्युअलाइज करायचं, की आपण कसे ग्रोथ होतोय. सपोज तुम्हाला एक ड्रीम जॉब घ्यायचा आहे, तर तो तुमचा जॉब कसा तुम्ही घेताय त्याबद्दल तुम्ही म्हणजे व्हिज्युअलाइज करू शकता, की मी इंटरव्ह्यूसाठी गेले होते. इंटरव्ह्यूमध्ये माझा छान इंटरव्ह्यू झाला. मला कोणते क्वेशन्स विचारले आणि तो इंटरव्ह्यू आता कसा पास झाला या गोष्टी तुम्ही सांगू शकता. ई फॉर एक्सरसाइज. व्यायाम करा. आपल्या शरीराला व्यायामाची खूप गरज आहे. असं बोलतात, की शरीर ठीक तर सगळं ठीक. कारण आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय माहित आहे? निरोगी शरीर. सो स्वतःच्या शरीरासाठी आपल्याला एक्सरसाइज म्हणजे स्वतःच्या चांगल्या हेल्थसाठी एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. व्यायाम खूप महत्वाचा आहे. दररोज ॲटलीस्ट अर्धा तास तरी व्यायाम करत जा. अर्धा तास नाही जमला ना, तरी 10 मिनिट तरी ॲटलीस्ट स्ट्रेचिंग तरी करत जा आणि काही प्राणायाम करत जा. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या हेल्थसाठी. ठीक आहे? आणि मी माझ्या एक्सरसाइज तर मी
काय करते माझ्या एक्सरसाइजमध्ये 10 मिनिटाचं वॉक घेते आणि त्याच्यानंतर 15 मिनिट कोणतीही एक म्हणजे कोणत्याही एक्सरसाइजेस मी मोबाईलला YouTubeला व्हिडिओ लावून देते आणि त्या एक्सरसाइज करते. तर माझा एक 10 मिनिटाचा एक आहे व्हिडिओ. तो मी रोज म्हणजे त्या व्हिडिओतील सगळ्या एक्सरसाइज फुल बॉडी वर्कआउट म्हणून तर त्या रोज करत असते. तर तुम्ही ह्या सवयी फॉलो करू शकता. तर आता सिलेबस मधला आपल्याला ई झाला. ठीक आहे. ई नंतर काय येतं? आर. आर नंतर म्हणजे रीडिंग. ठीक आहे. रीडिंग ॲटलीस्ट रोज किमान पुस्तकाचं एक तरी पान वाचत जा. आपल्या आयुष्यामध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे. कारण वाचन हे आपल्याला नवनवीन विचार करायला भाग पडतं. वाचनातून आपल्याला वेगवेगळी माहिती आपल्या आपल्या जवळ येते आणि यातूनच आपण आपले विचार तयार होतात. आपण आपले विचार मांडू शकतो. वाचन करत जा. आपल्याला यातून खरंच खूप काही गोष्टी ॲटलीस्ट रोज एक तरी पान वाचलं पाहिजे. एक पेक्षा जास्त वाचायला जमलं तर उत्तमच. ठीक आहे. तर रीडिंग नंतर येतं एस फॉर स्क्रायबिंग. स्क्रायबिंग म्हणजे काय माहिती आहे का? जर्नलिंग करायला शिका. तुमचे विचार तुम्ही मांडायला शिका. एका वहीमध्ये किंवा एखादं जर्नल घ्या, डायरी घ्या, काहीही घ्या. त्याच्यामध्ये तुमचे रोजचे जे काही तुम्हाला विचार येतात ते लिहा. तुमचे ड्रीम्स लिहा. तुमचे अफर्मेशन लिहा. तुम्ही त्या गोष्टीबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड आहात, कृतज्ञ आहात त्या गोष्टी लिहा. जर्नलिंग करणं खूप महत्वाचं आहे. माझ्या डेली जर्नलिंग मध्ये काय येतं तर माझे 3 अफर्मेशन्स आहेत. तर मी ते 3 अफर्मेशन्स लिहिते. ते माझ्या ड्रीम रिलेटेड आहेत किंवा मला लाईफ माझं कसं हवंय त्या रिलेटेड. ते 3 अफर्मेशन, एक ग्रॅटिट्यूड अफर्मेशन आणि 10 ब्लेसिंग्स ज्या माझ्याकडे आहेत. त्या 10 ब्लेसिंग मी काउंट करते आणि नसला थँक यू बोलते. आणि कधी-कधी काही विचारांचा जर खूप गोंधळ झाला तर ते सगळे विचार मी लिहून काढते. अशी काही माझी जर्नलिंगची पद्धत आहे. तुम्ही कशा पद्धतीने जर्नलिंग करता ना, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या समजल्या की काय 6 सवयी आहेत हे आपल्याला लावून घ्यायच्यात की आपली मॉर्निंग खरंच खूप छान व्हावी आणि आपण आयुष्यामध्ये खूप छान ग्रोथ करावी. तर ते आहेत सेबस. एस फर्स्ट आहे एस फॉर सायलन्स. परत आहे ए फॉर अफर्मेशन, व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन, ई फॉर एक्सरसाइज, आर फॉर रीडिंग, एस फॉर स्क्रायबिंग. तर ह्या 6 सवयी तुम्ही नक्की लावून घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये चेंज पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक